तर बघू शकता 5 वाजता खूपच अंधार आहे आणि अंधारातच म्हणजे आता तुम्हाला मी घड्याळात दाखवते, तुम्हाला खरं वाटणार नाही. तर बघा म्हणजे 5ला उठलं होतं तर 5:15 झालेच होते. तर सकाळी कसं ना आरती 6ला असते आमच्याकडं मंदिरात. तर आरतीच्या आधी ना आपली देवपूजा झाली पाहिजे म्हणून आहे ना पटपट असं आवरून घ्यायचं ठरवलं होतं. तर आता बाहेर तर येऊन बघितलं तर बाहेर खूपच अंधार होता. म्हटलं चला आता आहे ना आपण तयारीला लागूया. तर अंघोळ वगैरे होईपर्यंत बघा आज छान असं आहे ना मस्त जे प्रकाश आहे तो पडलेला होता. इथं ताट केलं तर काही मध्ये यामध्ये वस्तू राहून गेल्या तर काही घेतल्या होत्या आणि निघालो होतो आम्ही मंदिरामध्ये. तर बायका पायी येत होत्या, काही बायका पायी येत होत्या तर काही गाडीवरती. तर बघा आम्ही इथं आलो होतो आणि इथं बघा गाड्या लावलेल्या आहे. म्हणजे बरेच जण इथं आहे ना जे आहे ते दर्शनासाठी आलेले होते आणि अंधार पण खूप होता. तर चला म्हटलं आधी आपण मंदिरात जाऊया. तर मंदिरात गेल्यानंतर 1-2 जण तिथं आलेले होते. तर आहोने तिथं छान असं आहे ना नळ तिथंच आहे. म्हणजे आमच्या इथं मंदिरात आहे ना खूप छान अशी सुविधा आहे आणि असं काही जर कार्यक्रम असला तर खरंच तिथलं वातावरण खूप प्रसन्न असतं. तर बघा सकाळ सकाळचं वातावरण खूप छान आहे आणि इथं आरती पण चालू होईल. तर आरती चालू झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर चला आधी मंदिरात जाऊन आपण पूजा करून घेऊया आणि मग तुम्हाला बाहेर आरती चालू झाल्यानंतर तेही तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर चला आता मंदिरात जाऊया आपण.
तर बघा सकाळी-सकाळी ना म्हणजे सारख्या बायका चालूच होत्या. तर एक झाला की एक म्हणजे ना आणि मंदिर काही जास्त मोठं नाही, छोटंच त्याच्यामुळे 4 ते 5च बायका इथं आरती करू शकतात. तर बघू शकता तुम्ही आता इथं कोणी आरती करत होतं, कोणी साधीच म्हणजे ज्याला काही गडबड असेल ते साधीच पूजा करत होतं. पण घरी पण होते पूजा, पण आता आपल्या जवळच मंदिर आहे, मग कशाला घरी घरी पण म्हणजे ना आमच्याकडं करतात. पण मग मंदिर जवळ आहे तर चला असं तर कधी आपलं जाणंच होत नाही. तर आता श्रावण आहे तर वेळात वेळ काढून प्रत्येक बायका ज्या आहे सकाळी-सकाळी येतच असतात. तर प्रत्येकजण इथं पूजा करत होते आणि इथे तुम्हाला शेजारी जर दिसेल ना, तर खूप असं म्हणजे जे पूजेचं साहित्य आहे ते पडलेलं होतं. तर आता दिवसभर अशाच सारखं कोणी ना कोणी चालूच असतं आणि इथं बघा आता आरतीची वेळ चालू झालेली आहे आणि इथं आता आरती चालू होईल. तर म्हटलं चला आरती चालू होण्याच्या आधी सर्वांचं दर्शन घेतलं आणि मग मी घरी निघाले होते. तर आरती चालू होईल आता. लय लवकर आल्यात तुम्ही. कोटुंब महाकाय सुरकोटी समप्रभ विघ्नहरेवा सर्वकारेषु सर्वदा सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वीराञ्जनं समावासं भविपुत्रं यमाभुजं छायामार्तं सम्भूतं तं नमामि शनीश्वरम् आराकुलं कुर्यात् वार्तायनाची हरे बरे प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर मुलाची कुलदेवते मानकालाची जय जय मंगल करते वासे राजमूर्ती दर्शन मात्रे मान भवन मात्रे मान कामना पूर्ती रत्नाकरता बारा तुमरा तर सकाळी-सकाळी मंदिरात आलेलो आहोत आपण आणि सकाळचं वातावरण खूप फ्रेश असतं. तर बघा तुम्हाला मी दाखवते मंदिरात आरती चालू आहे. तर बघू शकता तुम्ही आरती चालू आहे आता. तर बघा अजून बायका चालूच होत्या आणि यावर्षी ना पाऊस चांगला झालेला आहे, त्याच्यामुळे बघा आमच्याकडं नदी पण छान अशा भरलेल्या आहे दोन्ही साईडनी आणि सकाळचं वातावरण खरंच खूप फ्रेश असतं. तर घरी आल्यानंतर आहे ना मला मुलींसाठी टिफिन करायचं होतं, कारण त्यांना आता उपवास आहे ना, म्हणजे त्यांना दिवसभर जे फराळ आहे ते दिलं तरी चालतं, पण म्हणावं असं उपवास त्यांना निघत नाही म्हटलं तर त्यांच्यासाठी ना मस्त अशी टमाट्याची चटणी आणि पोळ्या केल्या होत्या. तर आमच्यासाठी साबुदाणा केला होता. तर कुणी ना गोड साबुदाणा करतं, तर आम्ही तिखटच केला होता. तर प्रत्येकाकडे म्हणजे ना असं म्हणतात की श्रावण सोमवाराला तिखट साबुदाणा जो आहे चालत नाही, पण शक्यतो आम्ही आता गोडच केला होता. काय माहिती चालतो की नाही. तर इथं बघू शकता आता पोळ्या म्हणजे चालल्या होत्या माझ्या. पोळ्या झाल्यानंतर मला त्यांचा टिफिन वगैरे भरायचा होता. आहोंचं पण साबुदाण्याचं जी खिचडी आहे ती करायची होती. तर त्यांना आहे ना म्हणजे सकाळी कोरडीच भाजी लागते, कारण रश्श्याची भाजी जर दिली ना त्यांना म्हणजे टिफिन वगैरे खोलता येत नाही आणि खोलताना ना मग तो खालीच जर रश्श्याची भाजी असेल तर ती खाली सांडते. तर त्याच्यामुळं सकाळी त्यांना आहे ना कोणतीही भाजी असली तर ती कोरडीच द्यावी लागते. मग व्यवस्थित असा जो टिफिन आहे तो पॅक केला जातो. तर बघा इथं छान अशा आता आपल्या पोळ्या होत आल्या होत्या आणि आता आहे ना नुसतं पोळ्याच नाही तर याच्यामागं भरपूर नंतर कामं असतात. भांडे वगैरे आवरायचे, कपडे धुवायचे, अजून भरपूर कामं असतात. तर एवढं काही मी शूट घेत बसत नाही. जेवढं होईल तेवढं जेमतेम करते आणि त्यातल्या त्यात माझं शूट घेणंही काहींना आवडत नाही. काही ना मला नाव ठेवतात मी व्हिडिओ करते म्हणून. आता माझं असं मत आहे प्रत्येकाकडे मोबाईल असतो, प्रत्येकाकडे
जी आहे तर तुम्ही काढा, मी तुम्हाला कधीच नाही म्हटले नाही. पण असं टोचून तुम्हाला जर बोलायचं असेल ना, तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करा. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय वाटतं. पण काही-काहींना कसं असतं ना, समोर म्हणजे व्हिडिओमध्ये कमेंट नाही करणार, पण जर आपण एखाद्या म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये म्हणजे असं माणसांमध्ये दिसलो किंवा बायकांमध्ये दिसलो ना, तर तिथे येऊन आपल्याला बोलणार, "तुम्ही याचा व्हिडिओ केला होता, त्याचा व्हिडिओ केला होता." तर ज्याची त्याची मानसिकता असते. तर तुम्हाला आधी दाखवलं होतं मी जे ब्लाऊज कटिंग केलं होतं, तर तो फायनली ना आज मी मुलींचं आवरून दिल्यानंतर माझं सगळं आटोपल्यानंतर छान अशी ब्लाऊजची जी डिझाईन आहे ती केली. पाठीमागनं नव्हती, पण बाहीलाच डिझाईन होती आणि हा कपडा असा म्हणजे जास्त सुळसुळा होता, तर त्याच्यामुळे काही केल्या त्याच्या प्लेट्स बनत नव्हत्या. आता आहे ना तुम्हाला दाखवायला मला कमी वेळ म्हणजे काहीच वेळ लागत नाही आहे, पण तो मला त्या प्लेट्स बनवायला खूपच वेळ लागलेला होता. तर फायनली अशा छान अशा ना ह्या जी बाही डिझाईन आहे ती मी केली होती आणि बघू शकता तुम्ही छान असा आता आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. आता याची ना 300 ते ₹350 जी शिलाई आहे ती असते. तर म्हणजे दिवसभर मी माझं आवरून एक जरी ब्लाऊज झाला तर मला म्हणजे जास्त काही नाही, पण एक आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर आता इथं मुलींचे पेपर चाललेले आहेत, तर त्यांचे ना 20 मार्काचेच पेपर आहे. तर दोघींचा इथं अभ्यास चाललेला असतो. तर माझ्यासमोरच त्या अभ्यासाला बसतात. आता इथं तुम्हाला सांगितलं तर राधिकाला व्हिडिओमध्ये आवडत नाही. तर आरू बोलत होती की बघू दे आणि बघा मी पुन्हा बोलले ना, मला वाटलं असं की मी शूट घेतलेलं नाही आहे. तर तुम्हाला पुन्हा आहे ना, जी डिझाईन आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला. तर बघा खूप छान अजून याला मला बाहीला जे आहे ते बटन वगैरे लावायचे आहे, अजून काजे बटणं करायचे आहे. तर एका ब्लाऊजमागे खूप मेहनत असते. तर शिलाई घेणाऱ्याला असं वाटतं की शिलाई जास्त घेते, पण त्यामागं मेहनत पण तेवढीच असते. मला घरातलं आटपून आणि त्याचमागं म्हणजे मला माझ्या घरातलं बघून आणि ते काम करावं लागतं. तर कोणतंच काम सोपं नसतं आणि इथे ना गेले होते मळ्यामध्ये शाळेतून आल्यानंतर कारण जे रोप आहे ना ते ना जळी पडायला लागलं होतं, तर त्याच्यावरती औषध मारायला. तर आमच्याकडं दरवर्षी असंच होतं, जेव्हा कधी ना म्हणजे रोप टाकलं ना, तर पहिले त्याला औषधच चालू करावं लागतं. म्हणजे पहिले कसं होतं ना, रोपांना एवढं औषधाची गरज नव्हती. पण आता या म्हणजे इथून पुढं म्हणजे काय झालं काय माहिती, रोप उगवण्यापासून ते कांदे मार्केटला नेईपर्यंत सारखं औषध मारायची कामं चालूच असतात. तर बघा आणि रोपही म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे थोडंसं जास्त दाटं नाही आणि जास्त पातळ नाही असं उतरलेलं होतं. पण आता वातावरण पावसाचं होतं, त्याच्यामुळे मळ्यामध्ये जाण्यासाठी काही रस्ता एवढा नाही आहे. तर मी काय मग मळ्यामध्ये गेले नाही. आहोंनी शिड घेऊन आले होते. तर इथं छान असं आता ना मला बटाट्याची भाजी करायची होती, कारण उद्या उपवास होता आणि उद्याच्या उपवासासाठी तयारी पण करून ठेवायची होती. तर इथे छान अशी ना पातळ रस्साभाजी केली होती. हिरवी मिरची आता लाल मिरचीचं खाऊन कंटाळा आला होता आणि भाजीपाला पण या दिवसाचा आहे ना जास्त खावा वाटत नाही. तर म्हटलं बटाटा आहे ना करू आपण, खूपचे दिवस झाले रस्स्याचं भाजी केली नव्हती. तर इथं मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतली होती, जिरं टाकलं होतं, लसूण टाकला होता आणि छान असं मस्त आहे ना हिरव्या मिरचीची भाजी केली होती. तर खरंच खूप छान अशी भाजी लागते. नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. तर बघा इथं आता आहे ना उद्याची तयारी, इथं शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता, कारण उद्या आपल्याला आहे ना दळायचं नाही आहे, चिरायचं नाही आहे. तर त्यासाठी तर इथं बघा गूळ बारीक करून घेतला होता. आता तो आहे ना गॅसवरती गरम करून म्हणजे आपण पाणी गरम करूनही गूळ पगळू शकतो. पण मला आहे ना तसं केलं ना तर त्या ज्या आपल्या पुड्या आहेत त्या कडक येतात. तर इथं मी असंच पगळून घेतला होता. हातानेच जो आहे तो बारीक करून घेतला होता. आता काही जण म्हणतात की तळलेलं चालत नाही, तर मग तळलेलं खायचंच नाही. तर आम्ही काय करतो दरवर्षी ना जी कोथिंबीर आहे ना त्या कोथिंबीरचे धपाटे किंवा जे मुटकुळे म्हणतात ते करत असतो. पण यावर्षी ना म्हणजे आता मळ्यात कोथिंबीर आलेली नव्हती आणि बाजारातून आणली होती. तर म्हटलं आता एवढं करायचं तर केलं. पण आता पुढच्या वेळेस मी तळणार नाही, तर तळलेलं चालत नाही. तर यावेळेस मी केलं. पण आता देव आपला महादेव भोळा आहे, तर तो समजूनच घेईल की आपण चुकून केलेलं नाही. तर तळलेले पदार्थ आम्ही तवा ठेवत नाही, कढई ठेवत नाही, जे काही असेल ते पातेल्यामध्ये करतो. आता पहिले काय असायचं माहिती का, ते जे उकडलेले आपले काय म्हणायचे त्याला कानुले असतात ना, ते आहे ना ताटावरती जी बाजरीची ताटं आहे त्याच्यावरती उकडून करायचे. पण आता कसं नवीन आलेलं आहे, तर मी इडलीच्या भांड्यातच करते. तरी त्यानं गूळ पगळून घेतला होता आणि बघा आता छान असा गूळ पगळल्यानंतर तो गाळून आता आहे याच्यामध्ये ना बारीक खडे असतात. तर कसे येतात काय माहिती, जर ते गाळलं नाही ना तर ते खडे ना मग ते दाताखाली येतात. त्याच्यामुळे आहे ना इथं पीठ घेतलं होतं आणि आता आहे ना जे आपण पाणी करून घेतलेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे. आता जसं लागणार आहे तसं आपल्याला पीठ यामध्ये ॲड करायचं आहे. तर बघा इथं गोल असं करून घेतल्यानंतर जे आपण पाणी केलेलं आहे ना गुळाचं ते टाकायचं आहे आणि पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप छान अशा पुड्या येतात
आता मी ना मोठ्या म्हणजे एक एक करत बसणार नाही, त्याला वेळ लागतो. तर पोळीसारखं लाटून घेते आणि त्याचे काप करून घेते. म्हणजे खायला दिसायला पण भारी दिसतं आणि खायला पण छान लागतं. तर बघा, तर इथे मी ना आता पटपट असं हे पीठ आहे ना ते मळून घेते आणि पीठ भिजल्यानंतर खूपच छान अशा ज्या पुड्या आहे ना, तर तुम्ही या पुढे आहे ना कुठं गावाला जायचं असेल किंवा तुम्हाला 2-3 दिवस बाहेर जायचं असेल ना, तर ते आरामशीर राहू शकतात. जेव्हा आम्ही ना जेजुरीला तिकडे गेलो होतो ना, तेव्हा मी अशा छान अशा आहे ना पुड्या करून दिल्या होत्या. तर म्हणजे जेव्हा कधी मुलींना भूक लागली ना, तर त्या बाहेरच्या खाऊन कंटाळल्या होत्या. तर अशी ह्या पुड्या आहे ना, त्या मस्त अशा आवडीने खातात. तर तुम्ही नक्कीच असं कुठं तुम्हाला जायचं असेल 1-2 दिवसासाठी आणि सोबत जर आता साधं काही म्हणजे पोळ्या वगैरे नेल्या तर त्या खराबच होतात. तर अशा पुड्या जर करून दिल्या ना, आरामशीर त्या 2 ते 3 दिवस टिकतात आणि छान पण लागतात. तर चला आता इथं पटपट असं मी जे पीठ आहे ना, ते भिजवून घेते. तर बघा छान असं आता आहे ना एकदम एकजीव करून घ्यायचा आहे आणि जर थोडंसं राहिलं ना तर त्याला काय करायचं आहे, तेल टाकायचं आहे आणि तेलाने ना पूर्ण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं आपलं पीठ आहे ना म्हणजे मिक्स होतं. तर बघा मी इथं थोडंसं तेल टाकून घेत आहे. तेल टाकल्यानंतर आहे ना पीठ नरम पण होतं. जर थोडा वेळ भिजवून दिलं ना खूप छान आता होतं. तर बघा आपलं पीठ मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि आता आपण आहे ना ज्या पुड्या आहेत त्या कशा करते ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा पोळी लाटून आणि गोल गोल काप करून मी घेत असते. तर अशा प्रकारे आता याच्यानंतर मला तवा वगैरे ठेवून द्यायचा होता. अजून भरपूर तयारी करायची होती, पण एवढं काही मी तुम्हाला शेअर करू शकले नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय आणि तुमच्याकडं पंचमी कशी करतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्याकडं काय काय प्रथा असतात त्याही मला कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते.